हाय हॅलो नमस्कार, तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर बघा, इथे आज मी तुम्हाला 41 इंच छातीचा कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते, तर कालच एका कस्टमरने माझ्याकडं ज्या मापाचा मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे त्याच मापाचा ब्लाऊज माझ्याकडनं एका कस्टमरने शिवला। म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी टाकला होता माझ्याकडे, तर त्यांनी तो व्यवस्थित बसल्यामुळे त्यांनी माझ्याकडे एकूण 6 ब्लाऊज टाकलेले आहेत बघा शिवायला। हे सगळे कॉटनचे बघा, 6 ब्लाऊज माझ्याकडे शिवायला टाकले होते। तर आता त्यांना एक बसला, त्यांनी 6 टाकले। तर कालचा मी जो तुम्हाला व्हिडिओ मी अपलोड म्हणजे व्हिडिओच काढला नाही, कारण त्यांना अर्जंटमध्ये ब्लाऊज पाहिजे होता म्हणून मी काही व्हिडिओ काढला नाही। म्हटलं आता एवढे त्यांनी ब्लाऊज टाकले, त्यांना एवढा परफेक्ट बसलाय, तर म्हटलं तुमच्याशी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा की एकदम परफेक्ट ब्लाऊज कटिंग कशी करायची ह्याच्या बाबतीत। तर माझी कटिंग करणे म्हणजे प्रत्येकाची कटिंग करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते, माझी सुद्धा वेगळी पद्धत आहे। तर बघा, इथे पहिले मी तुम्हाला माप सांगते त्यांचं। आता मापाचं त्यांनी पहिला ब्लाऊज दिला होता मला, मी तो त्यांना दिला, तर त्यांचं मी माप लिहून ठेवलं होतं। तर बघा, पूर्ण उंची आहे 14 इंच, छाती आहे 41 इंच, कमर आहे 35 इंच, शोल्डर 2.5 इंच, दंडघेर 7 इंच, बाही उंची 6.5 इंच, मागचा गळा 9.5 इंच, पुढचा गळा 6 इंच, कटोरी 6.5 इंच, मुंडा 9.5 इंच। तर अशा पद्धतीने मी सगळी माप त्यांची घेतलेली आहेत। आता इथे तुम्हाला माप दाखवते मी। तर इथं आपल्याला बंद साईडचा पेपर, बंद साईडचा पेपर मी घेतलेला आहे। बंद बाजू ही मी माझ्याकडे केली, डबल फोल्ड मध्ये पेपर घेतलेला आहे। आणि ओपन जी साईड आहे ती आपल्या समोर करायची। आता तुम्हाला उलट दिसेल, तर मी तुम्हाला तोंडी सुद्धा तुम्हाला सांगते, तर तुम्ही लक्ष देऊन नीट ऐका। तर व्हिडिओ मोठा झाला तर पुन्हा तो म्हणजे स्किप वगैरे काही जास्त हे करता येत नाही, कारण सावकाश पद्धतीने जर तुम्हाला समजून सांगितलं तर त्यातलं सुद्धा आपल्याला कळत नाही की काय कट करायचं काय नाही। तर म्हणून तुम्ही समजून घ्या। तर बघा, ही बंद बाजू ही मी माझ्याकडे केली आहे, तशीच पेपरची बंद बाजू ही तुम्ही तुमच्याकडे करा, आणि ओपन बाजू ही मी माझ्या समोर केली। तर बघा, आता आपल्याला बंद बाजूकडनं पहिलं आपल्याला माप टाकायचंय। तर पूर्ण उंची घेतली मी 15 इंच। आता 14 इंच आपली तयार पूर्ण उंची आहे, तर 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलंय, म्हणजे 15 इंचावर मी कटिंग केलेले। त्याचबरोबर इथे टेप न हलवता 6 इंचावर मी पुढचा गळा घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे 5.5 इंच मी मुंडा घेतलाय बघा, 2.5 इंच गळा रुंदी घेतली, आणि राहिलेल्या ह्याच्यात आपल्याला शोल्डर ठेवायचा आहे। तर इथे सुद्धा मी 2.5 इंच घेतले, आणि हा एक बॉक्स तयार करून गोल आकार गळ्याला पुढच्या दिलेला आहे। त्याचबरोबर इथे बघा, आता हा 5.5 इंच आपण मुंडा घेतलाय, इथे एक मी मार्किंग केली। इथून आपल्याला पुढे 5.5 इंच घ्यायचंय बघा, इथून आपल्याला पुढे 5.5 इंच वर एक मी मार्किंग केली बघा। त्यानंतर इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। तर छाती आहे 41 इंच, 41चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे 10.25 इंच। तर इथे बघा, 10.25 इंचावर मी खाली टेप ठेवलाय, इथे 10.25 इंचावर बंद साईडच्या पेपरच्या बाजूला, इथे बंद साईड आहे, इथे 10.25 इंचावर टेप ठेवलाय। आणि मार्किंग करताना आपल्याला मुंड्यापासून वरती मार्किंग करायची। आता 1.5 इंचावर आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचंय। तुम्ही किती शिलाई मार्जिन घेऊ शकता एक्स्ट्रा, 1.5 इंच, 1 इंच, 2 इंच किती घेऊ शकता। तर मी 1.5 इंच घेतलेली आहे। तर इथे 10.25 इंच प्लस आपल्याला 1.5 इंच घ्यायचंय। त्याचबरोबर इथे क्रॉस मध्ये बघा, आता हा काटकोन जो आलाय तिथून आपल्याला क्रॉस मध्ये 1-1.5 इंचावर एक लाईन ओढून घ्यायची, आणि इथे अशा पद्धतीने मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता 1.5 इंचावर मी मागच्या मुंड्याचा आकार दिलाय, आणि पुन्हा ह्या कोणापासून मी इथपर्यंत 1 इंचावर पुढच्या मुंड्याचा आकार दिलाय। त्याचबरोबर बघा, इथून आता ही आपण पूर्ण उंची घेतली 15 इंच, तिथून आपल्याला 2.5 इंचावर एक मी मार्किंग केले। पुन्हा
2.5 इंचावर बघा इथे एक आपल्याला मार्किंग करून ठेवायचं. आता आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर कमर आहे 35चा चौथा घ्यायचा आहे, 8.25 इंच. आता मी 9 इंच घेते बघा, मी 9 इंच घेते आणि 9 इंचावर एक मी मार्किंग करते. पुन्हा जो आपला पाठीमागचा टक्स असतो बघा, तो आपल्याला 1 इंचावर घ्यायचा. म्हणजे त्याच्या पुढे पुन्हा 1 इंच आणि पुन्हा आपल्याला 1.5 इंच. बघा आता मी पुन्हा सांगते, कमरेचा चौथा भाग बघा, कमरेचा प्रत्येक ब्लाऊज साठी हीच पद्धत मी वापरते. कमरेचा चौथा भाग 1 इंच प्लस 1.5 इंच. म्हणजे 1 इंच आपण जे घेतलंय ते मागच्या टक्स साठी अर्धा इंच, दोन्ही साईडला जो टक्स आहे त्यासाठी आपल्याला अर्धा इंच आणि इथून आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन. म्हणजे जेवढं आपण इथे 1.5 इंच छाती केलं होतं तेवढंच आपल्याला इथे सुद्धा घ्यायचंय. आणि इथून आपल्याला अशा पद्धतीने जे ते आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचंय. आता हे आपण इथे 2.5 इंचावर एक लाईन ओढली होती बघा, इथून म्हणजे पूर्ण उंची जी घेतली होती 15 इंच, इथून इथपर्यंत 2.5 इंच घेतले. तसंच आपल्याला इथून इथपर्यंत 2.5 इंच, जेवढं आपण खाली घेतलंय तेवढंच आपल्याला इथे घ्यायचंय. आणि हे आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचंय बघा. ही लाईन मी जोडून घेतली. आता आपल्याला योगपट्टी काढायची. आता ही आपण योगपट्टी आपली सरळ निघाली. योगपट्टी आपली इथं थोडीशी अशी गोलाकार मध्ये असते. तर योगपट्टीसाठी इथून बंद बाजूकडनं आपण 4 इंचावर एक मार्किंग करायचंय. छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. म्हणजे 41 जर छाती असेल तर मध्ये फक्त आपल्याला पॉईंट द्यायचा आहे, म्हणजे 4.1 इंच. आणि इथे मी उभं 4 इंचावर एक मार्किंग केलंय. त्यानंतर 2.5 इंचापासून आपल्याला पुन्हा 1 इंचावर मार्किंग करायचंय आणि हे आपल्याला अशा हे तिरकं जोडून घ्यायचंय. म्हणजे ही आपल्याला झाली आपली योगपट्टी. आता इथं कटोरी टाकायची. तर 6.5 इंच, तर इथे अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेते. म्हणजे 7 इंचावर एक मार्किंग करते. बंद बाजूकडनं 7 इंचावर जी योगपट्टीची आपण एक लाईन ओढली होती त्याच्यावरच आपल्याला 7 इंचावर एक मार्किंग करायची. पुन्हा इथून आपल्याला 2 इंच करायची. जो आपला पुढचा मुंडा आहे, जो आपला आपला खालचा मधला जो पुढचा मुंडा आहे, जी मध्ये आपण गोलाकार केला होता 1 इंच कोणापासून 1 इंचावर, तिथून आपल्याला 2 इंचावर एक मार्किंग करायची. पुन्हा जो आपला पुढचा गळा होता तिथून आपल्याला 6 इंचाचा आपण पुढचा गळा घेतला होता, तिथून आपल्याला 5 इंचावर मार्किंग केली बघा. इकडून इकडे मी 5 इंचावर मार्किंग केली. आणि अशा पद्धतीने सगळे जे डॉट डॉट आहे ते आपल्याला अशा पद्धतीने गोलाकारामध्ये जोडायचे आहे. म्हणजे आपली ही कटोरी तयार झाली बघा. थोडस तुम्ही आतमध्ये सुद्धा घेऊ शकता, म्हणजे कटोरी आपली जास्त अशी पसरट होत नाही. त्याचबरोबर आता 10 इंचावर एक मार्किंग करायची बघा. बंद बाजूकडनं 10.5 इंचावर एक मार्किंग केली. आणि हे फक्त आपल्याला जी कटोरी आहे त्याला फक्त आपल्याला हे जोडून घ्यायचंय अशा पद्धतीने. आता हे पूर्ण आपलं मार्किंग करून झालेलं आहे. आता हे मी कट करून घेते बघा. पूर्ण मी पहिलं साईडने कट करून घेते. आता व्हिडिओ एकदम तुम्हाला सावकाश पद्धतीने समजून सांगितलाय. व्हिडिओ स्किप न करता जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही कोणत्याही मापाचा ब्लाऊज कटिंग करू. मुंडा मी कोणताही माप असू दे, मुंडा सुद्धा तोच ठेवते बघा. सगळं माप मी तेच ठेवते, त्याच पद्धतीने कटिंग करते. आपण मुंडा जो घेतो 5.5 इंच, तो पण मुंडा मी 5.5 इंचच ठेवते. शोल्डर फक्त कमी जास्त शोल्डर होतो, नाहीतर बाकीचे जे माप आपण घेतो ते माप पण मी त्याच पद्धतीने घेते. फक्त कटोरी ब्लाऊज साठी बघा.
वेगळ्या केल्या, पाठीमागची बाजू ही मी वेगळी काढून घेतली. त्यानंतर आता योकपट्टी, तर बघा योकपट्टी मी अशा पद्धतीने कट करायची आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने योकपट्टी मी कट केली. त्याचबरोबर हा पुढचा गळा झाला आपला, तर पुढचा गळा सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने कट करायचा आहे. आता आपण पहिला मागचा मुंडा कट केला होता, आता आपल्याला पुढचा मुंडा कट करायचा आहे, कारण जी पुढची बाजू आहे त्याला आपल्याला पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे. बघा आता आपली कटोरी वगैरे सगळं म्हणजे मुंडा, योकपट्टी आणि पाठीमागची बाजू आपली कटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला कटोरी वाढवायची. तर कटोरी मी सगळ्या ब्लाउजला ह्याच पद्धतीने कटोरी वाढवते. बघा आता ही जी कटोरी आहे ती आपल्याला व्यवस्थित सरळ लाईनीतच ठेवायची आहे कटोरी, आणि मध्ये ठेवायची, जेणेकरून ह्या साईडला आणि ह्या साईडला जागा, खाली वरती जागा शिल्लक राहिली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला कटोरी ठेवायची. आता कटोरी आहे तशीच मी इथे मार्किंग करून घेते. बघा बघा हाय त्याच पद्धतीने मी इथे कटोरी मार्किंग करून घेतली. आणि जी ही आपली टक्स लाईन आहे ती सुद्धा मी मार्किंग करून घेतली. बघा ही जी टक्स लाईन ओढली ती सुद्धा मार्किंग करून घेतली. तर ती टक्स लाईन का ओढायची, जेव्हा आपण कटोरी वाढवतो तेव्हा त्याचा आपल्याला फायदा भरपूर होतो, म्हणून आपल्याला टक्स लाईन ही आपल्याला ओढायची. आणि जो आपला पुढचा टक्स असतो, कटोरीचा जो पुढचा टक्स असतो तो सुद्धा आपला व्यवस्थित बसतो, त्यासाठी सुद्धा टक्स लाईन ओढायची असते. तर बघा ही टक्स लाईन मी ओढली. आता त्याच्यानंतर हा कटोरीचा जो भाग आहे गोलाकार, तिथून आपल्याला पाव इंच फक्त शिलाईसाठी वाढवायचंय. बघा हा जो गोलाकार आहे तिथे फक्त आपल्याला पाव इंच शिलाईसाठी वाढवलेले. त्यानंतर इथून आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले. बघा इथून मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेले. त्यानंतर ही आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचंय. आता इथून मी ही आपली कटोरीची लाईन आहे, इथून मी 1.5 इंच एक्स्ट्रा बाहेर घेतले आणि इथून पाव इंच घेतले, आणि हे आपल्याला इथे 1.5 इंचावर जोडून घ्यायचंय. पुन्हा इथून आपल्याला पाव इंच सरळ खाली एक्स्ट्रा वाढवायचंय. बघा पाव इंच मी सरळ एक्स्ट्रा खाली वाढवलेले. आणि जे टक्स लाईन आहे त्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचंय. बघा बाहेर जे 1.5 इंच वाढवले आणि इकडे पाव इंच वाढवले त्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचंय. तर कुणाला जर लगेच मध्य काढायला जमत नसेल तर त्यांनी टेप अशा पद्धतीने दुमडून इथे मध्य काढायचा, आणि इथून मध्यापासून 3.5 इंच सरळ खाली एक लाईन ओढून घ्यायची, आणि अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचे. आता हे सगळे पॉइंट जोडलेच पाहिजे असं काही नियम नाही. तर बघा फक्त हा जो मध्य आहे, हा मध्य आणि इथे पाव इंच एक्स्ट्रा घेतलं होतं खाली, तो फक्त हे 2 पॉइंट जोडायचे. आणि हा पॉइंट जर नसेल जोडला, म्हणजे जोडला जात नसेल, तर तो असा तिरका खाली घ्यायचा आणि कट करून टाकायची. ही आपली झाली कटोरी. खूप सोपी पद्धत आहे. जर कुणाला समजली नसेल तर त्यांनी मला नक्की कमेंट विचारा की ताई तुमची पद्धत आम्हाला म्हणजे जमली नाही की काय. मी तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगेन. किंवा ज्यांना कुणाला जर एखादं माप जर घेता येत नसेल तर त्यांनी पूर्ण माप असं कमेंट, मी त्याचीही कटिंग तुम्हाला दाखवेन की छाती किती त्यांची, म्हणजे एक जर कोण नवीन शिकणार असेल तर त्यांचं जमत नसेल त्यांना स्वतःला म्हणजे कटिंग करायला, तर त्यांना मी कटिंग करायलाही दाखवेन. की तुम्ही फक्त कमेंट मध्ये माप टाका.
बघा आता हे टोक मी जोडलेलं आहे बघा, हे टोक एकमेकांना जोडून घेतल्यानंतर एक्स्ट्राचा जो पाव इंच आपला राहिला असेल तो आपल्याला कट करून टाकायचा, जेणेकरून काय होतं की जो कटोरीचा आपल्याला जो पफ आहे तो आपला व्यवस्थित येतो. आता तुम्हाला तुमच्या समोरच मी कटोरी दाखवते ही व्यवस्थित बघा, कुठेच चपटी वगैरे कुठेच काही नाही. आणि हे बघ अशा पद्धतीने ही कटोरी, तरी पण मी ह्याला पिन वगैरे काहीच लावलेली नाहीये. अशा पद्धतीने आपली कटोरी झालेली व्यवस्थित पूर्ण असं गोलाकार शेप मध्ये व्यवस्थित आलेला आहे. ही खालची बाजू सुद्धा आपली व्यवस्थित आलेली आहे. तर ही झाली आपली कटोरी. आता त्याच्यानंतर आपली राहिली बाही कटिंग. बघा आता इथे मी बाही कटिंग साठी पुन्हा एक पेपर घेतलेला आहे, सिंगल पेपर घेतलाय. आता मी शक्यतो पेपरवरच कटिंग करत असते. आता पेपर घेतलाय, डबल फोल्ड मध्ये पेपर घेतलेला आहे. बंद बाजू ही मी माझ्याकडे केली, ओपन बाजू मी समोर केलेली. आता आपल्याला घ्यायची बाहीची पूर्ण उंची. आता पूर्ण उंची आहे 6.5 इंच. आता जो हा ब्लाउज आहे जे हे मला शिवायला आलेले आहे ते बिना अस्तरचे ब्लाउज आहे, म्हणजे 2x2 चे पीस आहे ते. त्यासाठी आपल्याला ह्याला तर अस्तर जर लावायचं असेल तुम्हाला तर तुम्ही 1 इंच एक्स्ट्रा घेऊ शकता, आणि जर तुम्हाला अस्तर लावायचं नसेल तर तुम्ही 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊ शकता. तर इथे 6.5 इंचाची बाही आहे, तर 7.5 आणि 8 इंच आपल्याला घ्यायचंय, म्हणजे 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेतले. टेप न हलवता पुन्हा आपल्याला 3.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायची. बघा मी पुन्हा 3.5 इंचावर एक मार्किंग केले. आता जो आपण इथे 8.5 इंच घेतलं होतं, 8 इंच घेतलं होतं, सॉरी आपण 8 इंच घेतलं होतं, तिथून आपल्याला टाकायची दंडघेर. आता दंडघेर आहे इथे 7 इंच. बघा दंडघेर आहे 7 इंच. 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं. बघा तुम्ही जर एखादा ब्लाउज जर कटिंग करत असाल, जर सगळ्याला जर तुम्ही 1.5 इंच मार्जिन घेतलं असेल तर तुम्ही बाही कटिंग करताना सुद्धा तुम्ही 1.5 इंच मार्जिन घ्यायचंय. तुम्ही जर कमी जास्त घेतलं तर मग तुम्हाला नंतर बाही जोडताना तुमचं कमी जास्त होऊ शकतं, आणि जी मुंड्यातली फिटिंग असते ती सुद्धा आपली खालीवर होऊ शकते. म्हणून जेवढं तुम्ही बाकीच्या ह्याला घेतलंय मार्जिन, म्हणजे जो आपण पेपर कटिंग केलं होतं मापानुसार त्याला जेवढं घेतलं 1.5 इंच, त्याला बाहीला सुद्धा तेवढंच घ्यायचं 1.5 इंच. आता इथे आपण 3.5 इंच जे मार्किंग केलं होतं ते 3.5 इंचापासून आपल्याला वरते छातीचा 5वा भाग घ्यायचा. आता छातीचा 5वा भाग किती आहे? 45 41 इंचाची छाती आहे, म्हणजे 8 इंच आपल्याला घ्यायचंय. 45 आणि 1.5 इंच आपल्याला पुन्हा शिलाई मार्जिन घ्यायची. आता हे मार्जिन आहे ते आपल्याला जोडून घ्यायचंय. आता 45 म्हटलं की 8च्या आपल्याला निम्मा घ्यायचा आहे, म्हणजे 4 इंच. 8च्या निम्मा 4 इंच. आणि अशा पद्धतीने इकडच्या साईडला आपल्याला चौकोन करून घ्यायचंय. बघा, आणि चौकोन करून घेतल्यावर आपल्याला इथे 1 इंचावर मार्किंग करायचं. इथून 1 इंचावर, इथून 1 इंचावर, आणि अशा पद्धतीने बाहीचा आकार तुम्ही देऊ शकता. बघा आपली बाही कटिंग पण झाली आहे करून. आता आपली जी आपण मागचा जो बाहीचा आकार आहे तो आपण फक्त मार्किंग केला आहे. पुढच्या बाहीचा आपण आकार जो आहे तो आपण मार्किंग केला नाही, तो तुम्हाला मी दाखवते. तर हा पहिला मी कटिंग करून घेतला ना साईडने, म्हणजे तुम्हालाही कळायला सोपं जाईल. तर बघा आता हा आहे पाठीमागच्या बाहीचा आकार मार्किंग केलाय. आता इथून आपल्याला बंद साईड आहे, तर इथून आपल्याला इथं 1 इंचावर एक मार्किंग करून अशा पद्धतीने तिथून आपल्याला बाहीचा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे. आणि पूर्ण पेपर ओपन करायचा, जो बंद पेपर होता तो पूर्ण ओपन करायचा, आणि अशा पद्धतीने
आपल्याला तो कट करायचा. तर ही झाली आपली पूर्ण ब्लाऊजची कटिंग. आता हे सगळे मी ब्लाऊज कटिंग करणार आहे. आता हे सगळे कटिंग एक कटिंग करते, तुम्हाला दाखवते आणि बाकीचे नंतर कटिंग करते, म्हणजे तुम्हालाही सोपं जाईल की कोणता पार्ट किती वाढवायचा हे तुम्हाला समजेल. तर बघा पूर्ण अशा पद्धतीने ब्लाऊज ओपन केलेला आहे. बघा हा कलर जर थोडा सेमच दिसतोय, थोडा डार्क कलर घेते मी, म्हणजे तुम्हाला हे दिसायला. ग्रीन कलर घेते म्हणजे तुम्हाला हे कळेल की कोणता पार्ट किती वाढवलाय. बघा आता आपण अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवलाय आणि जशी म्हणजे पेपर कटिंग जशी बंद बाजू ही आपल्याकडे ठेवली होती, तशीच ब्लाऊजची सुद्धा बंद बाजू ही मी माझ्याकडे केली आणि ओपन बाजू बघा ही मी पूर्ण समोर केलेली. आता पहिला आपल्याला ठेवायचा हा पाठीमागचा भाग. आता पाठीमागच्या भागाची मी तुम्हाला गळा दाखवला नाही, तो मी सगळ्यात लास्ट कटिंग करते, तुम्हाला दाखवते मी. म्हणजे ब्लाऊज पिसावरच मी कटिंग करते, पेपर कटिंग वर नाही. तर बघा इथे आपल्याला हाय तसंच हे पाठीमागचा भाग ठेवायचा आहे. बघा हा पाठीमागचा भाग आहे तसा ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा मुंडा. आता मुंडा घेताना बघा आपण जी पेनाने मार्किंग केली होती ती आपल्याला खालच्या साईडला ठेवायची. बघा ती अशी उलटी आणि अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं. आता हे आहे आपली जिथे आपण बाही जोडतो ती ही बाजू आहे बघा, जी मी मार्किंग करते ती. त्याच्यानंतर इथे आपली कटोरी जोडणार आहे. आता इथे काय करायचं आपल्याला, ही जी आपण जोडणार आहे इथे आपल्याला 1/2 इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा वाढवायचंय. तसंच आपल्याला पुढे 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय आणि तसंच खाली एक लाईन ओढून घ्यायचंय. बघा तुम्ही अंदाज पंच घेतलं तरी चालेल, 1/2 इंच 1 इंचापर्यंत गेलं तरी चालेल तुमचं. अशा पद्धतीने इथून पुढे मी 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलंय. बघा ही कटोरीची लाईन जी ओढताना तुम्ही ही कटोरीची, तसंच आपल्याला पुढे 1/2 इंच घ्यायचंय आणि तशीच खाली ओढून हे आहे तसंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय. त्याचबरोबर इथे आपल्याला योगपट्टी आपल्याला आहे तशी मार्किंग करून घ्यायची. आता योगपट्टी इथं आपल्याला 4 योगपट्टी काढाव्या लागतील. त्याच्यानंतर इथे आपली येणारे बाही, तर बाही सुद्धा आपल्याला आहे तशीच ठेवायची. आता 4 योगपट्टी निघतील आपले, पण गळपट्टीला आहे त्याला थोडासा म्हणजे थोडंसं काटकसरपणानेच आपल्याला करावं लागेल. बघा आता ही कटोरी, आता काही जण ठेवताना कटोरी ही अशा पद्धतीने ठेवतात म्हणजे सरळ किंवा असं ठेवतात. ही बाजू आपली अशी सरळ ठेवतात, म्हणजे जी हुकलूकची बाजू पट्टी आहे ती सरळ ठेवतात. तर तशा पद्धतीने न ठेवता तुम्हाला एक त्याची पण आयडिया मी तुम्हाला दाखवते. तर कटोरी ठेवताना ही जी आहे बघा, ही हुकलूकची पट्टी आहे आणि ही जी आहे बघा, हे जे आहे त्रिकोण, तर तो त्रिकोण आपल्याला एक अशा पद्धतीने ठेवायचा आहे. बघा हे बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे. ही आहे आपली हुकलूकची पट्टी आणि इथून ही पट्टी आपल्याला अशी खाली सरळ ठेवायची. म्हणजे ही जी आपली 3.5 इंचाची मधली लाईन घेतली होती ती आपल्याला तिरकी आली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही मार्किंग करून घ्यायची. खूप सोपी पद्धत आहे. म्हणजे ह्याने काय होतं, कटोरी पण आपली चपटी बसत नाही, व्यवस्थित कटोरी बसते आणि चपटी कुठेच वाटत नाही, म्हणून ठेवताना व्यवस्थित ठेवायची. तर बाकीच्या ह्याला पण मी मार्किंग करून घेते. बघा आता इथे सगळं मी मार्किंग करून ठेवलेलं आहे. आता हे मी सगळं कट करून, आता हे जसं मार्किंग केलंय
त्याच्यावरच आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचंय. आता इथे बघा सगळे आपले आहे तसे सगळे पार्ट मी कटिंग करून घेतलेत. ही झाली बाही, ही झाली योगपट्टी. योगपट्टी अजून 2 योगपट्ट्या काढायच्यात, म्हणजे हे 2 आहेत आणि अजून 2 काढायच्यात, म्हणजे दोन्ही साईडला कटोरी आणि मुंडा आणि हा पाठीमागचा भाग. आता पाठीमागच्या भागाचा तुम्हाला मी सांगितलं नाही, तर पाठीमागच्या भागाचा गळा घ्यायचा आपल्याला. पाठचा गळा होता 9.5 इंच. आता इथून आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे. बघा, जी गळा रुंदी घ्यायची आपल्याला 2.5 इंच, जशी आपण पेपर कटिंग वर तुम्हाला पुढच्या गळ्याचं दाखवलं त्याच पद्धतीने इथून 9.5चा मागचा गळा आहे, तर आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, म्हणजे 10 इंचावर मी मार्किंग केले. इथून पण आपल्याला 2.5 इंच घ्यायचंय आणि ही लाईन आपल्याला आहे तशीच ड्रॉ करून घ्यायची. बघा, ही लाईन मी आहे तशीच इथे अशा पद्धतीने आखून घेतली आणि गळ्याला आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा. तर हा झाला आपला पाठीमागचा गळा. तुम्हाला जर गळा रुंदी आणखी थोडीशी असेल तर तुम्ही खोली घेऊ शकता, पण तुमची गळा रुंदी जर 3 आणि 4 जर असेल तर त्याचं माप तुम्ही वेगळं असतं, म्हणजे बंद गळ्याचं माप तुम्ही टाकू शकता 3 पर्यंत. 3च्या आतमध्ये 3, 2, 2.5 अशा पद्धतीने असेल तर बघा, ही झाली पूर्ण ब्लाऊज कटिंग आपली. बाकीचे ब्लाऊज मी थोड्या वेळाने कट करणार आहे, कारण व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल मग. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.